दिसते का? चालेल की दादा काय असं प्रयोजन आहे आपण त्यांना निवेदन करावं. आज प्रेस भवनाचं महत्वाचं प्रयोजन म्हणजे राज्य शासनाने आज एक महत्वपूर्ण घोषणा केली आणि महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेची त्या परिषदेच्या अध्यक्षपदावर मोहोळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजन पाटील यांची नियुक्ती केली आणि त्यामुळे फार मोठा प्रश्न निर्माण झाला. त्या नियुक्तीच्या संदर्भात शासनाने आज जो जी.आर. प्रसिद्ध केलेला आहे त्या जी.आर. मध्ये महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे कार्य आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 254 मध्ये तरतुदी आहे. त्या तरतुदी असं म्हटलेलं आहे की सहकार चळवळीशी संबंधित अशा सर्व बाबींवर राज्य सरकारला सल्ला देणे. ते जे राजन बाबुराव पाटील माजी आमदार मोहोळ तालुक्याचे आहेत यांनी या मोहोळ तालुक्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सहकारी कारखाना हा खासगी करून प्रायव्हेट केला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर केला. अशा पद्धतीनं सहकारी संस्था हडप करणारा शेतकऱ्याची संस्था हडप करणाऱ्या व्यक्तीला राज्य शासनानं राज्याच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदावर नेमणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्या सहकारी चळवळीची चेष्टा करणार आहे. या सहकार परिषदेचा उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांच्या अडचणी सोडवणं, सहकार चळवळ जास्तीच्या लोकांपर्यंत पोहोचवणं, सहकारी संस्थांचं बळकटीकरण करणं, सहकारी संस्थांमध्ये समन्वय साधणं, सहकारी संस्थांना कॉर्पोरेट संस्थांच्या बरोबरीनं आणणं असा या सहकारी संस्थांच्या संदर्भात असलेल्या राज्यातल्या या सर्वोच्च संस्थेचा उद्देश आहे. आणि त्या पदावर अध्यक्ष पदावर नेमलेल्या व्यक्तीला मंत्री पदाचा दर्जा आहे आणि ज्या व्यक्तीला अध्यक्ष नेमलेला आहे त्याचा सर्वात जास्त अनुभव कशात आहे तर सहकार चळवळ मोडीत काढण्याचा अनुभव आहे, सहकारी संस्था लुबाडण्याचा अनुभव आहे, सहकार संस्था हडप करण्याचा अनुभव आहे. मोहोळ तालुक्याचा लोकनेते सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या पैशातून सभासदांच्या पैशातून उभा राहिलेला हा साखर कारखाना संबंध देशभरातला एकमेव सहकारी कारखाना आहे जो खासगी केला गेला, स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर करण्यात आला. त्या मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या कामाच्या कष्टाच्या पैशातून उभा राहिलेला हा कारखाना हडप करणारा व्यक्ती त्याला सहकार संस्थेचा राज्याचा अध्यक्ष करणं हे अत्यंत चुकीचा निर्णय आहे आणि त्यामुळं व्यक्तीच्या या निर्णयाच्या संदर्भामधला निषेध व्यक्त करतो. त्यांना मोहोळ तालुक्याला एक राज्यमंत्री दर्जाचं पद दिलं म्हणून जरूर अभिनंदन करता येईल, परंतु अशा माणसाला ते पद दिलं ज्यांनी सहकारी कारखाना मोहोळ तालुक्यातला मोडीत काढून स्वतःच्या नावावर खासगी करून स्वतःच्या नावावर केला. अशा पद्धतीनं सहकारी संस्था गैरकृत करणारा व्यक्ती त्या महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी संस्थांना काय दिशा दाखवणार. म्हणजे या व्यक्तीला म्हणजे राजन पाटलाला सहकार परिषदेचा अध्यक्ष नेमल्यामुळं या जे म्हणून राज्यभरातले सहकारी साखर कारखाने आहेत, सहकारी सूत गिरण्या आहेत, मोठ्या सहकारी संस्था आहेत, त्या संस्था खाजगी कशा करायच्या, प्रायव्हेट कशा करायच्या आणि व्यक्तिगत कुटुंबाच्या नावानं करून
त्या धुवाराच्या कशा आणि पुढच्या 7 पिढ्यांची सोय कशी करायचं याच्यातलं सर्वाधिक ज्ञान असलेला व्यक्ती आहे म्हणून तर याला आदेश केला नाही का. त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीला या व्यक्तीमुळे धोका आहे. राजन पाटील हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असताना ते सोलापूरची मध्यवर्ती बँक तयार गेली. बँकेवर एवढं कर्ज झालं आणि हे कर्ज कुणाला वाटलं. फक्त त्यांनी सहकार क्षेत्र मुळीच काढलं. अशा लोकांना कर्ज वाटप करून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक डुबवणाऱ्या तत्कालीन चेअरमनला आणि काय लिहिलं यामध्ये सहकारातला प्रदीर्घ अनुभव असलेली व्यक्ती त्या राजन पाटलाला सहकार क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव फक्त ते सहकार क्षेत्र बुडवण्याचा आहे. ज्यांनी सोलापूर जिल्हा बँक बुडवली त्यांनी लोकनेते स्वतःच्या नावावर करून घेतला. शेतकऱ्यांचा करता अशा पद्धतीचा महाराष्ट्र राज्याच्या सहकारी चळवळी समोरचा धोका आहे आणि त्याच्या करता ही आजची प्रेस कॉन्फरन्स आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की जर राज्यातल्या सहकार चळवळीशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांच्या बद्दल खरोखर आपल्याला आस्था असेल अशा पद्धतीनं सहकार चळवळीलाच मोडीत करणारा, सहकार चळवळीला मोडीत काढून स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर संस्था करणारा, सोलापूरची जिल्हा बँक डुबवणाऱ्या माणसाला जे आपण केलेलं आहे त्याच्याऐवजी ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकारी संस्था मोठ्या केल्या, सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालवून नाव लौकिक या महाराष्ट्राचा वाढवला अशा एखाद्या व्यक्तीची जर त्या ठिकाणी निवड केली असती तर ते अधिक बरं झालं असतं. त्यामुळं करता आलं नाही तरी आपली ही नियुक्ती जी केलेली आहे पुढच्या मला वाटतं 8 तारखेला तर आचारसंहिता लागू होईल. आज 27-28 तारीख आहे म्हणजे 10-12 दिवसांकरता जरी ते नेमलं असलं तरी या 10-12 दिवसात हे इतर राज्यातल्या इतर संस्था चालकांना खाजगी कारखाना कसा करायचा, सहकारी कारखाना खाजगीमध्ये रूपांतरित कसा करायचा, कसा करायचा याच्या पलीकडे यांचा अभ्यास कशामध्ये नाही. त्यामुळं राज्यातल्या सहकार चळवळीला धोका आहे. हा या ठिकाणी मला आजच्या या प्रेसच्या मुद्दा उपस्थित करायचा होता. त्याच्या पलीकडे आपण आपल्याला काही गोष्ट विचारायचं आणि नेमकं असं काय झालंय की आपण कार्यालयाचे त्यांचं गावात म्हटलं होतं पुन्हा सहकारचं वनस्पती त्यांना दिलं जातं. आपण राज्य सरकारच्या एका महत्वाच्या प्रश्नांच्या घटनेचे आहात. तुमचं कुठली महत्वाची जात नाही, तुमचं विरोध असताना देखील वारंवार अशा पद्धतीने केलं जात आहे. तुमचं अधिक आरक्षण देखील काय हे अजिबात शांत बसलेलं नाही. माझ्या भूमिकेमध्ये बदल नाही. परवा अजितदादांचा या ठिकाणी जनसन्मानचा दौरा होता. त्या जनसन्मान दौऱ्याच्या वेळेला राजन पाटलाच्या पाठीमागं मोहोळ तालुक्यातली जनता नाही, ते मोहोळ तालुक्यानं कडकडीत बंद पाळून अजितदादांच्या समोर निदर्शनास आणून दिलेला आहे. आणि ज्या व्यक्तीच्या मागं तालुका उभा नाहीये, ज्या व्यक्तीच्या विरोधात हा सगळा तालुका गेलेला आहे, हे आमच्या पक्षाच्या समोर डोकं फोडून सांगून सुद्धा आमचा पक्ष ऐकत नाही. त्यामुळे नाही लागलं. त्यामुळे मी माझ्या तालुक्यातल्या जनतेच्या सोबत आहे. मी या तालुक्यातल्या जनतेला बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळं राजन पाटील ही व्यक्ती कशी आहे हे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे. फक्त मोहोळ तालुक्याला तर ते माहितच आहे ती व्यक्ती कशी आहे ती, पण महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे. कारण या व्यक्तीनं लोकांचा, शेतकऱ्यांचा सहकारी कारखाना स्वतःच्या खिशात घातला आणि खासगी करून घेतला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर करून घेतला, प्रायव्हेट केला. त्यामुळे अशी व्यक्ती या सहकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातली सहकार चळवळ बळकट करू शकते का? माझं ऐकलं जात नाही हे 100% खरं आहे. कुठं ऐकलं जात नाही, जनता सगळं ऐकते, परंतु जे वरिष्ठ पातळीवर बसलेले सरकारमध्ये जे नेते ते ऐकत नाही. ही दुर्दैवाची बाब. पण दादा तुम्ही असं म्हणताय की राजन पाटील हे मोहोळ तालुक्याला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती व्हावं पण मग पक्षातल्या नेत्यांना कळत नाही का त्यांचा अभ्यास नाही असं आपल्याला म्हणायचं की नक्की काय? या पूर्वी 6 वेळेला या मतदारसंघामध्ये राजन पाटलांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार निवडून आला. 3 वेळेला ते स्वतः निवडून आले आणि राष्ट्रीय मतदारसंघ झाल्यानंतर त्यांच्याच नेतृत्वामध्ये पुढचे 3 आमदार. त्यामुळं
पक्षातल्या लोकांना कदाचित असं वाटत असेल की राजन पाटील जिकडे असतील तिकडचा आमदार निवडून येतो, परंतु काळ बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे, वेळही बदललेली आहे आणि मोहोळ तालुक्यातलं वातावरण प्रचंड बदललेलं आहे. हे कदाचित पक्षश्रेष्ठींच्या पुढं पोहोचलं नसावं. त्यांच्याकडे खरं तर तहसील अप्पर तहसील कार्यालयाच्या निमित्तानं सगळे पोलीस रिपोर्ट आणि ते सर्वे रिपोर्ट सगळे केलेले आहेत, परंतु तरी सुद्धा अशा पद्धतीच्या सुलकी व्यक्तीवर पक्ष काय विश्वास ठेवतोय हा मला न सुटणारा कोण. प्रदेशाध्यक्षांनी ते जनसन्मान यात्रेमध्ये सांगितलं की आम्ही न्याय द्यायला कमी पडलो आणि यापूर्वी नेतृत्व आमच्या हातात सूत्र आमच्या हातात नव्हती, त्यामुळे आम्ही न्याय देऊ शकलो नाही. मात्र आगामी काळात आम्ही न्याय देऊ असं देखील प्रदेशाध्यक्ष त्या दिवशी म्हणाले होते. म्हणजे हाच तो संदर्भ होता का? न्याय दिला ना त्यांना, म्हणजे राज्यमंत्रीपदाच्या दर्जाचं पद देऊन त्यांना न्याय दिला, परंतु या न्याय देण्याच्या नादामध्ये राज्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची असलेली सहकार चळवळ मोडीत निघणार आहे. सर्व राज्यातले जे शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने आहेत, शेतकऱ्या मालकीचे जे सुतगिरणे आहेत, शेतकऱ्यांच्या मालकीच्या ज्या इतर सहकारी संस्था आहेत, त्या खासगीकरणाचा मार्ग आखून देणारा हा व्यक्ती आहे. त्यामुळं अशा पद्धतीचा न्याय जो जनतेच्या मुळावर उठेल तो न्याय म्हणता येणार नाही, तो सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार आहे. आणि इतक्या राजन पाटलाला न्याय देण्याच्या नादात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय हे लक्षात घेण्याची. पण मग याचा अर्थ असा आहे का आगामी काळात वेगळं चित्र असेल विधानसभेला, जसं आपण म्हणताय की त्यांच्यामुळे सीट निवडून येत नाही, पक्षामुळे पक्षाला असं वाटतं की त्यांच्यामुळे निवडून येत, मग आगामी विधानसभेमध्ये चित्र वेगळं असेल, जागा जाईल आपल्या पक्षात? नाही, 100% ही जागा जे निवडून येत नाही हे मी पक्षाला सांगितलेलं आहे. आणि तरी सुद्धा की त्यांच्याकडे ते द्यायचं, त्या रायसोमानेला उभा करायचं, अशा पद्धतीचा पक्षाचा अट्टास आहे. या ठिकाणी पक्षाचा जबाबदार व्यक्ती असून या भागातला लोकप्रतिनिधी असून सुद्धा त्या ठिकाणी सातत्याने सांगूनही पक्ष त्या ठिकाणी ऐकत नाही. आणि ही बाब जी आहे भविष्य काळामध्ये त्याचा पराभव झाल्यानंतर कदाचित त्यांचे डोळे उघडे होतील, तर तोपर्यंत तुला खालून बरंच पाणी वाहून गेलं असेल. साहेब, पक्षात आपलं वारंवार डावललं जाते मोहोळ तालुक्यात, मग आपलं भविष्यात पक्षांचं दिसलं का? या बाबतीमध्ये परवा अजितदादांचं जे वक्तव्य माझ्या संदर्भानं या मोहोळच्या जनसन्मान रॅलीच्या मध्ये झालं, प्रदेशाध्यक्षांचं जे वक्तव्य झालं त्याच्यामध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, ते वरिष्ठ आहेत, ते ज्येष्ठ आहेत, ते साधा सर्वसामान्य लोकांना काय करते. आणि त्यामुळं माझ्यामुळे जर पक्षाला कुठे अडचण असेल असं जर त्यांचं मत झालं असेल, माझं बोलणं असेल, माझी भूमिका असेल की माझी प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेच्या हिताची, लोकांच्या हिताची, त्याच्याकरता खरं आमच्या राजकीय पक्षाचं प्रयोजन ती भूमिका घेऊन ती जर त्या ठिकाणी मांडणी करत असेल आणि ती कदाचित पक्ष विरोधी कृती ठरत असेल तर मी त्या ठिकाणी माझ्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा तयार ठेवला आणि हा मी घेऊन पण गेलेलो. परंतु आमच्या पक्षाच्या वरिष्ठ युवा नेत्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आपण काही करोड आहे, 4-5 दिवसाचा एक आठवडाभराचा वेळ त्या ठिकाणी घ्यावा. आपला एकदम आहे, परंतु पक्षाच्या भूमिकेमुळे बंद पाकिट बंदच राहिलेलं आहे, माझ्याजवळच आहे. त्यांनी ते स्वीकारलेलं नाहीये, परंतु माझं मी तयार ठेवलेला आहे. संदर्भात त्यांनी वेळ मागितल्यामुळं आणि आमच्या पक्षाचं शेवटी अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यामुळं त्यांचं मान सन्मान प्रत्येकाचा आहे. एखादा शब्द आपल्यासोबत त्यांनी टाकला तर ते आपण त्या ठिकाणी तेवढा तरी त्यांचा मान ठेवण्याची आवश्यकता असते. सार्वजनिक जीवनात आवडताना आपण दुराग्रह करून चालत नाही आणि त्यामुळं मी त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाचा मान ठेवलाय आणि मी हा माझं जे राजीनामा पत्र जे आहे ते मी माझ्या जवळच ठेवलेलं आहे. आणि अजून मला वाटतं 3-4 दिवस तर झाले आता त्या विषयाला, 3 दिवस झाले, अजून एक 4 दिवस पक्षाकडून काय त्या संदर्भात चर्चा झाली तर त्या ठिकाणी माहित नाही, परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम. दादा, पण तुम्ही जसं म्हणताय की राजीनामा घेत नाही, म्हणजे आपल्याला कुठेतरी तुमचा राजीनामाही येत नाही, तुम्हाला राजीनामा घेऊ देत नाही आणि दुसरीकडे निवडी देखील होत आहे. काय नक्की पक्षाने तुमच्या मनात काय वाटतं आणि तुमचा निर्णय काय ठाम असणार? पक्षाला निर्णय जो आहे तो ज्या दिवशी अजितदादांनी वेगळा निर्णय घेऊन पवार साहेबांपासून बाजूला
समर्थनार्थ मी भूमिका घेतली त्यावेळेला दादांच्या बरोबर चर्चा करत असताना मी स्पष्टपणे सांगितलं होतं की राजन पाटील ही दुराग्रही अत्याचारी व्यक्ती आहे. मोहोळ तालुक्यावर प्रचंड मोठा अन्याय अत्याचार या व्यक्तीकडून केला जातो. सर्वसामान्य माणसांचा छळ होतो. या तालुक्यातल्या मुली बाळी यांच्या इथं सुरक्षित राहत नाही आणि त्यामुळे या माणसाचं समर्थन मी करू शकत नाही. त्यामुळे माझा त्यांना विरोध राहील हे मी त्याच वेळेला स्पष्ट केलं होतं. हे असं टिपिकल पॉलिटिकल राजकारण्यांसारखा दिवसा भूमिका बदलणारा व्यक्ती नाही. एक संवेदनशील व्यक्ती आहे. मी सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना माझा स्वतःचा एक व्यक्तिगत विचार हा अंतर्मनाशी विचार करून मी माझ्या भूमिका घेत असतो. त्यामुळे या बाबतीमध्ये राजन पाटील या व्यक्तीच्या नेतृत्वामध्ये काम करणं त्यापेक्षा राजकारण सोडलेलं बरं असं स्पष्ट तर मग तुम्ही राजकारण सोडणं याचा अर्थ त्यांचा विजय आहे असं त्यामुळे मी सोडत नाही ना. माझ्या तालुक्यातल्या आणि या भागातल्या सर्वसामान्य माणसांचा निश्चितपणे आशीर्वाद आहे. माझ्या एका मेसेजवर संपूर्ण मोहोळ तालुका खळखळीत बंद झाला. अर्थात मोहोळ तालुका बचाव संदर्भ समितीचे आमचे जे इतर वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी त्यांचं अतिशय महत्वपूर्ण त्यामध्ये योगदान आहे हे नाकारता येणार. परंतु तालुक्यातली जनता जी आहे ती येणाऱ्या मतदानाची वाट पाहते. त्या मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटील विरोधी लाट आहे आणि त्या लाटेमध्ये राजन पाटील नावाचं अत्याचारी साम्राज्य उद्ध्वस्त होईल याची सर्वांना आम्हाला खात्री